तीन पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर तब्बल 1,40,000 कोंबड्यांच्या किलिंग प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। यासोबतच लाखो अंडी देखील नष्ट केली जाणार आहेत, ज्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसू शकतो। नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालाय। 2006-2021 नंतर आता 2026 मध्ये पुन्हा एकदा संसर्ग आढळलाय, त्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलं। उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नवापूरची ओळख आहे आणि गेल्या 19 वर्षात तिसऱ्यांदा नवापूरच्या या पोल्ट्री हब मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्म मधील नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। नवापूरमधील पोल्ट्र्यांमधील कोंबडी मृत्यूचे प्रमाण वाढल्यानंतर अहवाल भोपाळला पाठवण्यात आला होता। नमुने भोपाळला पाठवले आले होते। तेथून H5N1 हा विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आल्यानंतर आता कलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। पशुसंवर्धन विभागाच्या 25 टीम करण्यात आलेल्या आहे। या टीमच्या माध्यमातून अगोदर पक्ष्यांची मोजदाद केली जाणार आहे आणि त्यानंतर एकूण अंड्यांचीही मोजदाद केली जाईल। कलिंग ऑपरेशन सुरू झाले असून कलिंग ऑपरेशनसाठी 25 टीम आहेत। अजूनही काही पथक बाहेरील जिल्ह्यातून मागवले जाणार आहेत। एकूणच कलिंग आता बातमी याच संदर्भातली 7 पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने कलिंग सुरू करण्यात आले। मृत कोंबड्यांना पोत्यांमध्ये भरून खोल खड्ड्यात पुरलं जात आहे। या कारवाईत अंडी आणि पशुखाद्य देखील मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात येणार आहे। संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 पथकं कार्यरत आहेत। इतर जिल्ह्यातही मनुष्यबळ मागवण्यात आलंय। पुढील 5 दिवसात ही मोहीम पूर्ण होण्याची शक्यता आहे। पशुसंवर्धन सह आयुक्त संजय खाचने यांनी या संदर्भातली माहिती दिली। पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत आणि आमची टीम आता इथे सगळ्या रेडी झालेल्या आहेत। आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ते पक्षी मोजून घेईल। मोजल्यानंतर कलिंग सुरुवात होईल आणि कलिंग त्या जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग असतो डिच असतो तिथे पोहोचले जाते आणि मग त्यांना वरतून आपण नष्ट केलं जाईल। आमचा जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे। ती ऍक्च्युअल जी फिगर आहे ती 1 to 1 मोजल्यानंतर आम्हाला लक्षात येईल।